पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी दाखल. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल माहिती नसल्याच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर भेटीला महत्त्व. राष्ट्रवादीच्या घोडात राजकीय घडामोडींना वेग. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे देवगिरी बंगल्यावर दाखल. सुनेत्रा पवारांसोबत बैठक सुरू. सुनेत्रा पवार आज घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी. शपथविधीसाठी सुनेत्रा पवार आणि जय पवार मुंबईत दाखल. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांना कल्पनाच नाही. माझ्याशी काहीच चर्चा झाली नाही. शरद पवारांनी व्यक्त केली खंत. सुनेत्रांच्या निवडीची मागणी त्यांच्या पक्षातून. शरद पवारांचं वक्तव्य. सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा. शाह फडणवीस देखील हे निर्णय घेतील. शेवटी भाजप मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष. संजय राऊतांची टीका. उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी थोडं थांबायला हवं होतं. मंत्री संजय शिरसाटांचं मत. राजकीय घडामोडी पाहता माणसापेक्षा खुर्ची महत्वाची वाटते. सनसनाटी टीका. 17 जानेवारीला अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीचा व्हिडिओ समोर. बैठकीत विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची इच्छा होती, पण त्यांच्या जणांना विलिनीकरणात खंड. विलिनीकरणाच्या चर्चेवर पहिल्यांदा शरद पवारांची जाहीर भूमिका. राष्ट्रवादी एकत्रीकरणाची अजितदादांची इच्छा होती. 4-5 वेळा माझ्या घरी येऊन जेवून चर्चा करून गेले. जयंत पाटलांचा खुलासा. 12 फेब्रुवारी ही तारीख ठरल्याचंही केलं स्पष्ट. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील सुनेत्रा पवारच होणार. विधिमंडळ पक्षनेतेपदी देखील सुनेत्रा पवारांची निवड. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा लांबणीवर. पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लागणार. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवारांचा दावा. पार्थ पवारांनी बोलून दाखवली राज्यसभेवर जाण्याची इच्छा.